गेलं पाहिजे, कुठेतरी याला संपूर्ण ठेसून काढलं पाहिजे। आपल्या रोजच्या जेवणामध्ये मोठ्या प्रमाणात विष टाकलं जातं, ते तुमच्या अन्नापासून तर औषधीपासून तर सगळ्याच याच्यात आज विष पेरलं जात आहे। आंबा, केळी, पपई यासारखी फळं यांना नैसर्गिक पिकवण्याआधी त्यांना कॅल्शियम कार्बोनेट आणि इटिफोन सारख्या अत्यंत घातक केमिकलच्या वाफ्यामध्ये पिकवलं जातं। यामुळे फळे बाहेरून पिकलेली दिसतात, पण खाली ते थेट कॅन्सरला निमंत्रण देणारं सगळे केमिकल्स त्यामध्ये मिळवले जातात आणि ते कॅन्सरला निमंत्रण देत असतात। त्यामुळे कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। सफरचंद ताजा दाखवण्याकरता त्यामध्ये वॅक्स कोटिंग त्याच्यावर केलं जातं। दुधी भोपळा, कलिंगड, कोबी यांच्यासारख्या फळभाज्या रातोरात पिकवण्याकरता त्यांना ऑक्सिटोन यासारखं हॉर्मोन्सचं इंजेक्शन देण्यात येतं आणि भेंडी असणार, वाटाणा असणार, हिरवी मिरची असणार, याला ताजी आणि हिरवी दाखवण्याकरता मॅलेनाइट ग्रीन नावाचं केमिकल म्हणजे केमिकल डाय लावला जातो। बॉयलर चिकन असणार, मटन असणार, यांचं वजन वाढवण्याकरता हॉर्मोन्सचं इंजेक्शन दिलं जातं, अँटीबायोटिकचा डोस दिला जातो। हेच रसायन जे आपल्या शरीरात जाऊन माणसांची इम्युनिटी नष्ट करते आणि त्यानंतर अनेक रोग राई यामध्ये पसरले जातात। कित्येक मासाई असणार, त्याच्यामध्ये फॉर्मॅलिन असणार किंवा माशाचं इकडनं ज्यावेळेस आपण इम्पोर्ट करतो आपल्या याच्यात मुंबईपासून नागपूरसारख्या शहरांमध्ये ज्यावेळेस मासे पाठवतो, त्यामध्ये त्याच्यावर फॅर्मोलाइन म्हणून एक केमिकल आहे ते लावलं जातं आणि जे आपल्या मर्च्युरीमध्ये जिथे डेड बॉडी सोडल्या असतात त्यांना टिकवण्याकरता जे केमिकल लावलं जातं तेच केमिकल आज माशांवर लावलं जातं आणि ते आपण त्याचं सेवन करतो। डाळी असणार, तूर डाळ असणार, गहू असणार, तांदूळ असणार, या सगळ्या याच्यात मोठ्या प्रमाणात रंग लावला जातो किंवा या आट्यामध्ये मोठ्या प्रमाणात मार्बलचा डस्ट किंवा चॉक पावडर मिळवलं जातं आणि निश्चितच या सगळ्या याच्यातनं काहीतरी उपाययोजना राज्य सरकारने निश्चितच केले पाहिजे। आता असं आहे की या ज्या अज्ञानातनं होणारा मृत्यू, कारण हे स्लो पॉयझन आहे, या स्लो पॉयझनच्या माध्यमातून लोक मरून राहिले आणि निश्चितच आपण मोठे मोठ्या कारवाई ड्रग्जवर करतो, गुटख्यांवर करतो, दारूवर करतो, पण कोणतेही मोठे कारवाया या सगळ्या अन्न आणि याच्या भेसळामध्ये दुधाच्या भेसळामधल्या याच्यावर आपण तितक्या कडक कारवाई आपण करत नाही। अच्छा, तुमच्या याच्यात स्कोप मधलं नाही आहे ते, पण ते स्कोप मध्ये घ्या ना, नाही घेतो अधिकार येतो। सभापती महोदय, मांडा तुम्ही जितकं महत्त्वपूर्ण आपल्या मुंबईसारख्या शहरांचं आणि मोठ्या मोठ्या शहरांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, जितकं महत्त्वपूर्ण आपल्याला घरं मिळणं आहे, अरे जर लोक झर खाऊन खाऊन जर मेले तर हे घरं करायचे काय? आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यात जर सगळ्यात महत्त्वपूर्ण जर विषय होता तर हा अन्न व औषधी मध्ये जो मोठ्या प्रमाणात भेसळ होतो तो निश्चितच या सभागृहाच्या लक्षात आणून देण्याकरता मी हा विषय घेतला। याच्यामध्ये अनेक विषय म्हणजे मी सांगतो की जसं अँटी नार्कोटिक्स ब्युरो आहे किंवा सेल आहे किंवा अँटी नक्षल फोर्सेस आहे, या प्रमाणात आपण मोठ्या प्रमाणात ड्रग्जवर कारवाई करतो। आपण अँटी नक्षल सेलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातनं नक्षल संपुष्टात आणलं, पण कुठेतरी आपल्या अन्नात रोज जे स्लो पॉयझनच्या माध्यमातून जहर आपल्या अंगात शरीरात चाललं आहे ते कुठेतरी रोखण्याकरता आपण अपयशी होत आहे आणि निश्चितच याच्यामध्ये कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधार या माध्यमातून झाले पाहिजे। एनोलॉज चीज असणार किंवा डुप्लिकेट पनीर असणार, याचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होतो। ते दूध आणि दूधजन्य पदार्थांमध्ये जे भेसळ आहे त्या संदर्भात खालच्या सभागृहात विक्रमजी राजपुते त्यांनी अनेक विषय त्यांनी मांडले, त्यानंतर कारवाईसुद्धा झाल्या, पण बाकी हा जो विभाग आहे याला कुठेतरी मजबूतीकरण करण्याची आवश्यकता आहे। ज्या प्रकारे मागच्या काही काळात वाळू माफियांवरती कारवाई करण्याकरता महसूल विभागाने पोलीस विभागाला तितकेच अधिकार दिले, आता दोन्ही विभाग मिळून याच्यावर कारवाई करू शकतात। त्याच प्रकारे हा अन्न प्रशासन विभागाच्या माध्यमातून सुद्धा एक FSSAI जो केंद्र सरकारचा कायदा आहे 2007चा अन्न सुरक्षा कायदा जो आहे 2006चा, त्यामध्ये कलम 38 आणि 42 नुसार केवळ अन्न सुरक्षा अधिकारीच याच्यावर कारवाई करू शकतो, या भेसळावर कारवाई करू शकतो किंवा या त्यामध्ये
फिर्याद करू शकतो किंवा पोलीस कंप्लेंट करू शकतो. आणि कुठेतरी पोलिसांचा सुद्धा हस्तक्षेप याच्यात जर केला तर निश्चितच याचा फायदा आपल्या सर्वांनाच होणार आहे. आणि मला वाटतं की या सूचनासुद्धा आपण या माध्यमातून राज्य सरकारला दिले पाहिजे. तुम्ही इतर देशात जर बघितलं, तुम्ही चीनमध्ये बघितलं किंवा युरोपियन कोणत्याही देशांमध्ये बघितलं, चीनमध्ये अन्न सुरक्षा कायदा इतका कठोर आहे की एखाद्याने जाणीवपूर्वक जर विषारी भेसळ केली, कोणतीही भेसळ केली, तर त्याला फाशी किंवा जन्मठेपची सजा आहे. आणि आपल्या देशात 7 वर्षापेक्षा कोणत्याही कायद्यामध्ये 7 वर्षापेक्षा शिक्षा नसलेले सगळे कायदे आहे. निश्चितच आपल्या कायदेसुद्धा आणखीन कडक केले पाहिजे. युरोपियन युनियनमध्ये फूड फ्रॉडसाठी कंपनीची सर्व संपत्ती जप्त करण्याचे प्रावधान त्यांच्या कायद्यांमध्ये आहे. आणि अलीकडे जोपर्यंत आपण कायद्याची आणि शिक्षेची दहशत निर्माण करत नाही तोपर्यंत केवळ दंड भरून आपण याच्यावर कारवाई करू शकत नाही. एक दुसरा विषय होता की आपण हजारो करोड रुपये या सगळ्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आणि वैद्यकीय शिक्षण विभागावर 25 ते 30 हजार कोटी रुपये या अर्थसंकल्पात देण्यात आले. आणि त्या दुसऱ्या बाजूला अन्न व FDAला म्हणजे अन्न व औषध प्रशासनाला 300 ते 400 कोटीच दिलेले आहे. म्हणजे त्याचं जर आपण जर कंपॅरिझन केलं तर 1 ते 2% निधी या माध्यमातून या विभागाला दिलेली आहे. आणि आज जर आपल्यावर याच्यात जर आपल्याला जर कारवाई करायची असणार तर आपल्याला यामध्ये निधी वाढून देण्याची फार मोठी आवश्यकता आहे. एखाद्याचं घर नाही बनलं, एखादा रस्ता नाही बनला तर चालणार, पण आपण जे रोज विष खात आहे, हे स्लो पॉयझन आपल्यामध्ये होत आहे, ते कुठेतरी थांबवण्यात आले पाहिजे. आणि म्हणून यामध्ये सगळ्या जे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केल्या गेली पाहिजे. आणि प्रत्येक आता फक्त 5 ते 6 लॅब म्हणजे मुंबई असणार, नागपूर असणार, नाशिक असणार, पुणे असणार, संभाजीनगर असणार, या सगळ्या भागांमध्येच हे लॅब आहेत. या प्रत्येक 36 जिल्ह्यांमध्ये 36 लॅब आणि मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रानुसार एक लॅब मोठी या माध्यमातून चालू केली पाहिजे. आणि जेणेकरून यामध्ये कारवाई मोठ्या प्रमाणात होणार. त्यानंतर या कायद्यामध्ये सुद्धा त्यामध्ये बदल केला पाहिजे. त्या संदर्भातल्या मी सूचना केल्या. या सगळ्या संदर्भात अनेक विषय आणखीन मला बोलायचे होते. आता जसं जसं शहरीकरण वाढत आहे, मी आधी बोललो, तर मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर नागपूर असणार किंवा इतर जे 2 टायर सिटीज आहे याच्यामध्येही मोठ्या प्रमाणात आता इन्फ्रास्ट्रक्चर करण्याची आवश्यकता आहे. मागे जर आज आपण जर बघितलं तर पुण्याचा विकास का झाला, तर नागपूर आपला पुणा मुंबई एक्सप्रेस हायवेमुळे पुणे शहराचा विकास झाला, पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला. आणि आता विदर्भाचा जो विकास आहे हा नागपूर मुंबई समृद्धी एक्सप्रेस हायवेमुळे होणार आहे. आता नुकतंच एका वर्षाआधी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब परत मुख्यमंत्री झाले, त्यांनी सांगितलं की हा रस्ता महाराष्ट्राचा जो सगळ्यात अविकसित भाग आहे म्हणजे भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागाला जोडण्यात येणार आहे. पण आजपर्यंत याचं फक्त नुसतं लँड ॲक्विजिशनचं काम सुरू आहे. हे काम सुरू झालेलं नाही आहे. यामध्ये सुद्धा एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणून या भागांचा विकास झाला पाहिजे म्हणून आणि नवीन शहरं तयार झाले पाहिजे म्हणून. कारण गडचिरोलीमध्ये आता मोठ्या प्रमाणात 30-40 लाख कोटीची गुंतवणूक आलेली आहे. त्यामध्ये मोठा एक एअरपोर्ट सुद्धा येणार आहे. पण या सगळ्या शहरांचाही विकास मोठ्या शहरांसारखा एक सॅटेलाइट सिटीजसारखा झाला पाहिजे. भंडारा असणार, गोंदिया असणार, चंद्रपूर असणार, गडचिरोली असणार, या शहरांचा विकास झाला पाहिजे. आणि यामध्ये जोपर्यंत रस्ते आणि रेलच्या माध्यमातून ही शहरं आपण जोडून घेत नाही तोपर्यंत या शहरांचा विकास होणार नाही. अशा अनेक सूचना या माध्यमातून करायच्या होत्या. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला ताई, बोला. सन्माननीय तालिका सभापती महोदय, अतिशय महत्त्वाच्या प्रस्तावावरती सत्ताधारी पक्षाने आम्ही तो प्रस्ताव दिलेला आहे. मला त्या प्रस्तावाकडे वळण्याच्या अगोदर सभागृहाच्या आपल्या संदर्भामधला एक हरकतीचा मुद्दा नोंदवून ठेवायचा आहे की ज्याची दखल सभागृहाने मगाशीच घ्यायला पाहिजे होती. आणि ते म्हणजे सभागृहामध्ये अनेक सभासद आणि अनेक मंत्री एकाच वेळेला बोलत होते, कुणाचंही कुणाला ऐकू येत नव्हतं. तर अशा वेळेला आपण जरा जाणीव ठेवली पाहिजे आणि सभागृहाला विनंती केली पाहिजे. आमच्यासारखे सभासदसुद्धा विनंती करू शकतात. एक महिला सदस्य मनीषा कायंदे बोलत असताना एवढा आरडाओरडा चालू होता. दुसरं असं की बरोबर आहे, प्रत्येकाची अपेक्षा असते की आपल्या सहकार्याला बोलायला मिळावं, परंतु आपल्यालासुद्धा त्याची सवय होईपर्यंत की कशा पद्धतीने क्रम आहे
तसा क्रम लिहून देतात सचिव आणि त्याप्रमाणे आपण जाऊ शकतो असं मला वाटतं, जेणेकरून अशा पद्धतीने सभासदांमध्ये चर्चा याच्यामध्ये गैरसमज होणार नाहीत. आजचा आमचा जो प्रस्ताव आहे तो क्रमवारी ताई संपली होती, त्याच्यानंतरचं होतं सगळं, त्यामुळे ते तरी सुद्धा दिलं त्यांना नाही. आपण एकाच वेळेला एवढ्या सभासदांनी बोलणं योग्य नाही आहे. त्याच्यामध्ये जे ते थोडंसं कडक स्वभाव करा असं मला वाटतं. त्याच्यात MMRDA आणि PMRDA या दोन्ही संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने अनेक योजना हाती घेतलेल्या आहेत. PMRDAने विशेषतः एक नवीन आराखडा करावा आणि त्या आराखड्यामध्ये समाविष्ट गावांच्या विकासासाठी महापालिकेने पुणे महापालिकेने पुढाकार घ्यावा अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. तसंच PMRDAचा स्ट्रक्चरल प्लॅन तयार करावा, ज्यामध्ये मी थोडी इतिहास सांगू इच्छिते की 12 फेब्रुवारी 2025ला PMRDAची बैठक सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये हा प्रश्न तयार झाला की ही जी 23 गावं आहेत पुणे महानगरपालिकेतली, त्याच्यामध्ये सुद्धा रुग्णालय, उद्यानं, नागरी पायाभूत सुविधांचा समावेश होणं खूप गरजेचं आहे. परंतु PMRDAच्या संदर्भात आणि MMRDAच्या संदर्भात बोलायचं झालं तर खास करून PMRDA आहे, त्याच्यानंतर माझं जे काही निरीक्षण आहे म्हणजे बाकीची सुद्धा प्राधिकरणं आहेत नासूप्र किंवा इतर, यांच्यामध्ये आणखी मग त्याच्यामध्ये इंदापूर तालुका असेल, बारामती तालुका असेल, इकडे खेड, जुन्नर, आळंदी आहे, या सगळ्या भागामध्ये आसपासच्या गावातला सगळा मैला हा नद्यांमध्ये सरळ सरळ सोडला जातोच. परंतु ज्या रासायनिक कारखाने आहेत त्या रासायनिक कारखान्यांचे प्लॅन कागदोपत्री दाखवतात, पण प्रत्यक्षामध्ये ते प्लॅन चालूच नसतात निम्म्या यांनी सुद्धा. ही तक्रार पुणेकर नागरिकांची सातत्याने आहे आणि म्हणून ग्रामपंचायतीच्या सुद्धा माझं तर म्हणणं आहे की सरपंचांना बोलवून त्यांचं म्हणणं काय ते तरी ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या कंपन्यांना, मी सन्माननीय उदय सामंतजींना पण या संदर्भात विनंती केलेली आहे की अशी एखादी बैठक फार आवश्यक आहे की आणि एक यंत्रणा की ज्यामध्ये या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये चर्चा केली जाईल. PMRDच्या संदर्भात अजून एक महत्त्वाचा भाग असा आहे की 4,628 कोटीचा अर्थसंकल्प त्यांनी केलेला आहे. जमीन विल्हेवाटीचे अधिकार आयुक्तांना दिलेले आहेत. अभियांत्रिकी विभागासाठी सर्वात अधिक निधी दिलेला आहे. अग्निशामक निधीसाठी स्वतंत्र तरतूद आहे आणि जमीन आणि मालमत्ता विभागासाठी सुद्धा भांडवली खर्च केलेला आहे. परंतु आम्ही जवळजवळ 10 वर्ष पाहतोय 2015 पासून PMRDवरती फारसे प्रश्न नसतात, फारशी चर्चा नसते आणि त्यामुळे कुठल्याही कामाला त्यांच्या एका वर्षाच्या जागी 2 ते 2.5 वर्ष लागलेली असतात आणि त्याचा परिणाम असा होतो की त्याची अंमलबजावणी फार मंदगतीने होते एवढा निधी मिळून सुद्धा. दुसरीकडे असं झालेलं आहे की या PMRDA भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटनाची केंद्र वाढलेली आहेत. मुळशी भागामध्ये रिसॉर्ट्स आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांची बांधकामांना कशा पद्धतीने परवानगी दिल्या गेल्या आहेत. विशेषतः मावळामध्ये आपण जर का पाहिलं तर तिथे सुद्धा ते अतिशय धोकादायक आहेत. त्याचबरोबर PMRDAमध्ये घर बांधणीसाठी जमीनसुद्धा उपलब्ध मोठ्या प्रमाणात होऊ शकते, पण त्याच्याबद्दलची कुठलीही माहिती किंवा आराखडा आमच्यापर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. सन्माननीय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सातत्याने लक्ष ठेवून शहराच्या जवळची जी गावं आहेत ती गावांच्यामध्ये म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंडवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नरे, होळकरवाडी या गावांचा सुद्धा विकास आराखडा करावा असं सुचवलेलं आहे. परंतु आज जर का तुम्ही त्या गावांमध्ये जाऊन पाहिलं तर विकास आराखडा करण्याच्यासाठी कोणी 2 व्हीलरवर जरी गेलं तरी त्या गावातल्या आतल्या भागापर्यंत पोहोचू शकत नाही, अशी बांधकामं झालेली आहेत. एखादी गाडी कशी तरी जाईल आडवी तिडवी प्रत्येक दुकानाच्या समोर वाटेल तेवढा व्हरांडा घेऊन, कुठेही त्याच्यामध्ये आग लागली तर बाहेर निघण्यासाठी रस्ते नाहीत, अशा पद्धतीने सगळ्या गावांच्या मधली रचना झालेली आहे. ॲम्ब्युलन्ससुद्धा पोचू शकत नाही अशी तिथली परिस्थिती आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सातत्याने निगराणी आवश्यक आहे. आता PMRDAच्या संदर्भात जसं अतिक्रमणाचा पण प्रश्न आहे की मोठ्या प्रमाणामध्ये ते जमिनींवरती प्राधिकरण हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनींच्यामध्ये अतिक्रमणं झालेली आहेत आणि अतिक्रमणं काढत असताना ही अतिक्रमणाला कोणाचा वरदहस्त आहे किंवा काय आहे याच्यामध्ये अनेक लोकांची नावं घेतली जातात. परंतु पुणे शहर आणि PMRDA दोन्हीमध्येही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा प्रचंड मोठा एक मी असं म्हणेन की एक गँग वॉर चालू आहे असं सुद्धा मी म्हणू शकते. याचं कारण असं की अतिक्रमणांना कुठलीही परवानगी नसताना सगळ्या वनराईंच्या वरती आणि प्रत्येक ठिकाणी अतिक्रमणं चाललेली आहेत. त्यामुळे एकेकाळी जो रम्य असणारा पुण्याचा भाग होता त्या सर्व ठिकाणी आज आपण बघतोय की प्रचंड गर्दी
प्रदूषण यांनी सगळ्यांनी तो भागसुद्धा त्रस्त झालेला आहे. या पार्श्वभूमीवरती PMRDAची पारदर्शकता आणि त्याचबरोबर त्याची माहिती सगळ्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोचण्यासाठी मी तर या मतापर्यंत आलेली आहे की जशी आमची DPC असते तसं सन्माननीय पालकमंत्र्यांनी एका DPCच्या मध्ये 1 तास चर्चा PMRDच्या संदर्भातल्या प्रतिनिधींना ठेवावी, जेणेकरून लोक त्या संदर्भातली तक्रार काय मांडू शकतात. श्रीकांत भारती पिंपरी चिंचवडला बरेच वर्ष राहिलेले आहेत, आजही त्यांना सगळी कल्पना आहे, याकडे मी लक्ष वेधू इच्छिते. त्यानंतर MMRDAकडे जर का आलं तर MMRDAनी खूप वेगाने घर बांधणीचा हाती घेतलेला आहे, त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. विशेषतः BDD चाळीचा जो प्रकल्प आहे तो त्यांनी हाती घेऊन पूर्णत्वाला नेलेला आहे आणि अजून काही ठिकाणी सुद्धा बांधकामं चाललेली आहेत. परंतु यामध्ये आजच्या आपल्या प्रस्तावामध्ये जो उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये कशाला नाव वेगवेगळ्या बोलायचं बोल. MMRDA क्षेत्रामध्ये सहकारी निर्माण ग्रामीण संस्थांच्या पुनर्विकासासाठी मुंबई जिल्हा बँकेला नोडल एजन्सी म्हणून मान्यता देण्यात येणे आणि या संदर्भामध्ये प्रवीण दरेकर सन्माननीय आपले सदस्य आणि गटनेते यांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यात जो त्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आशा तयार झालेली आहे. परंतु तुम्हाला पायाभूत सुविधा किंवा त्याच्यासाठी लागणारी यंत्रणा किती मिळते याच्या संदर्भात मला खूप प्रश्न वाटतो. आणि तसं नसेल तर मग लोक तयार होतात बांधायला, पण कुठून त्यांना या संदर्भात मदत मिळणार. आणि म्हणून मी तर असं म्हणेन की आपलं हे जे महामंडळ आहे त्यांनी स्वतःहूनच एखादा अहवाल दर 3 महिन्यांनी तुम्ही विधिमंडळामध्ये सादर केला तर एक होईल, म्हणजे परवानगीने अर्थात अध्यक्ष सभापतींच्या, तर आपोआपच त्याच्या माहितीच्या मध्ये बाकीचे सभासद सुद्धा सहभागी होऊ शकतील, हे मला इथे सांगावं असं वाटतं. दुसरं, पोलिसांच्या कर्मचाऱ्यांना पुरेशी निवासस्थानं देण्यासाठी सुद्धा पुनर्विकास करणं खूप आवश्यक आहे. पण त्याचबरोबर भेंडी बाजार, धारावी यासारख्या गजबजलेल्या भागांचं पुनर्वसन करण्यासाठी SBUT सारखे प्रकल्प निर्माण आपण करतोय. मला त्याच्यात एकच दिसतंय असं की आता आम्ही वरळीचं उदाहरण घेईन परत इथे, की काही भागामध्ये मोठमोठ्या उंच गगनचुंबी इमारती इतक्या वेगाने बांधल्या जात आहेत की बाकीच्या छोट्या इमारतींचा पुनर्विकास करायला लागतात 12 वर्ष 15 वर्ष आणि या इमारती उभ्या राहतात 3 ते 4 वर्षामध्ये. त्यामुळे संपूर्ण ठिकाणी आपल्याला मध्यमवर्गीय लोक एका बाजूला पडलेले मोडकळीस आलेल्या इमारती आणि दुसरीकडे 4.5-5 कोटी रुपयांचे विकत घेतलेले फ्लॅट्स की जिथे 4 किंवा 6 बेडरूम त्यांनी बांधलेले असतात आणि मग सगळ्या नागरी सुविधांवरती तक्रार आली आपण म्हणून म्हणतो. तर मला असं वाटतं की मुंबईचे सुद्धा भाग वेगवेगळे करत असताना तिथे किती मजली इमारती कुठल्या भागात उभ्या राहणार आहेत या संदर्भामध्ये लक्ष देणं आवश्यक आहे. अजून एका मुद्द्याकडे मी लक्ष वेधते आणि आपले आमदार थोडी जरी संख्येने असले तरीसुद्धा त्या ठिकाणी मुंबईमध्ये वरळीत अनेक आमदारांनी सोसायट्या बांधलेल्या आहेत आणि याच्यामध्ये 30-40 वर्षापूर्वी बांधलेल्या या सोसायट्या सगळ्या जुन्या झालेल्या आहेत. आमदार त्याचे मालक आहेत अनेक ठिकाणी, सगळेच ठिकाणी म्हणजे, पण त्यांच्या प्रत्येकाची वेगवेगळी सोसायटी आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे की त्या सोसायट्यांचा पुनर्विकास करत असताना मूळ जे आमदार मालक आहेत त्यांना किती मिळणार, याचबरोबर किती FSI किंवा किती मजले आपल्याला बांधता येतील याच्याबद्दलचं काही नियोजन किंवा आराखडाच झालेला नाही आहे. तर या ठिकाणी उजवीकडे अनिल परब आहेत, डावीकडे प्रवीण दरेकर आहेत, बाकीचे सभासद आहेत. तर मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की मुंबईमधला मराठी माणूस वाढवायचा असेल तर या इमारतींना बाकी खाजगी विकासक जर का 30-40 मजली इमारती बांधू शकतात तर मग या आमदारांच्या इमारतींना सुद्धा विकासकाच्या मदतीने आपण अजून इमारती करून, माझा असा प्रस्ताव आहे इथे की दोन्ही सभागृहातल्या आमदारांना ज्यांना तिथे घरं परवडतील अशा पद्धतीने बांधकाम करावं, जेणेकरून मराठी माणूस मुंबई शहरामध्ये कायमस्वरूपी सुस्थित झालेला आपल्याला दिसू शकेल. कारण ती ओपन केली तर ती घरं परत कोण विकत घेईल याच्यावर आपलं बंधन नाही आहे. काही ठिकाणी रेस्टॉरंट सुरू होतात किंवा अन्य चुकीच्या गोष्टी सुरू होतात. तर या संदर्भात सुद्धा माननीय सभापती आणि अध्यक्षांना आणि बाकी गटनेत्यांना माझी विनंती राहील की या आमदारांची घरं ही फक्त वैयक्तिक नाही आहेत, तर ती हळूहळू स्वयंपूर्ण विकासमध्ये येऊ शकेल. प्रवीणजी, ताईंचा विषय चांगला आहे हा, स्वयंपूर्ण विकासमध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यासाठी त्या सगळ्या सोसायट्यांना एकत्र करून माननीय मुख्यमंत्री आणखीन शिंदे साहेबांबरोबर मीटिंग जर का झाली तर कोणीतरी जबाबदारीने हां नाही, कसं झालं आहे त्याच्यात सुद्धा थोडे पक्षीय राजकारण झालेलं आहे. पण शेवटी काय होते की आपल्याला त्याच्यामधून मार्ग काढायला लागेल, कारण हळूहळू त्या इमारती अजून जीर्ण होत चाललेल्या आहेत. आणि याच बरोबर आपण उद्यानं वाढवतोय असं मी वाचलं. मुंबईमध्ये
कोस्टल रोड अतिशय चांगला झालेला आहे आणि आपत्ती पुनर्वसन व्यवस्थापनामध्ये आपण पुढे आहोत. MMRDAचा जो आराखडा आहे त्या आराखड्याच्या मध्ये भेंडी बाजार आणि धारावीसारख्या भागांच्या संदर्भात अनेक आपल्या लोकप्रतिनिधींची अनेक रिझर्वेशन्स असतात. पण मला असं वाटतं की आपण आज महाराष्ट्रभर जर का चित्र पाहिलं तर आपल्याला दिसेल की शेवटच्या प्रस्तावात आमच्या अशी पण ओळ आहे की नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी मोठ्या शहरांचा मेगापॉलिस मेटावर्स प्रकल्पाच्या मदतीने उपयोग करावा. पण त्याच्यात कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, अशा महानगरपालिका जिथे जिथे आहेत त्या ठिकाणी झोपडपट्टी विकासाच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सुद्धा आराखड्यांना आपण चालना दिली पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी विनियोजन विधेयकासाठी बहुतेक आलेले आहेत मंत्री महोदय. तर या प्रश्नाला ज्याला उत्तर दिलं जाईल तर त्यावेळेला अर्थातच आमची अपेक्षा आहे की नंतर त्याचा पाठपुरावा पण व्हावा, जेणेकरून या PMRD आणि MMRDAच्या प्रश्नासाठी आमदारांचं काय मत आहे त्याच्यामध्ये सभागृहामध्ये अधिक चांगलं वातावरण निर्माण होईल. धन्यवाद. विधानसभेने संमत केलेले विधेयक विचारात घेणे. सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक 2026. सभापती महोदय, विधानसभेने संमत केलेले सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक 2026 विचारात घ्यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की विधानसभेने संमत केलेले सन 2026चे विसवी क्रमांक 39 महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक 2026 विचारात घ्यावे. प्रश्न असा आहे की विधानसभेने संमत केलेले सन 2026चे विसवी क्रमांक 39 महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्याने होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्याने नाही म्हणावे. होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला. आता मी विधेयक खंडशः सभागृहाला सादर करतो. खंड 2 व खंड 3 अनुसूची खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. परिषदेने कोणतीही शिफारस केलेली नाही म्हणून परिषदेला कोणतीही शिफारस करायची नाही असा संदेशासह हे विधेयक विधानसभेकडे परत पाठवण्यात येत आहे. मला वाटतं आपली 260ची चर्चा प्रवीणजी. सभापती महोदय, सत्ताधारी पक्षाचा 260चा हा प्रस्ताव आहे आणि त्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. सभापती महोदय, मुंबई महानगर, पुणे महानगर असेल किंवा इतर जी महत्त्वाची शहरं आहेत ती शहरं या सरकारच्या काळामध्ये झपाट्यानं विकसित होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. मुंबईच्या पुरतं बोलायचं सभापती महोदय तर आपण गेल्या काही वर्षातली मुंबई या ठिकाणी पाहतोय. मुंबईचे अनेक प्रश्न आहेत, जसा हाऊसिंगचा प्रश्न आहे, दळणवळणाचा मोठा प्रश्न आहे आणि मग मुंबईची वाहतूक व्यवस्था सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि अशा वेळेला आपण त्या ठिकाणी बघाल की अटल सेतू असेल, कधी काळी कोणाला स्वप्न वाटत होतं, आज अटल सेतूच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पटकन कोकणात असेल, ग्रामीण भागामध्ये असेल, पुण्यामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो. अटल सेतू, मोनोरेल, मेट्रो रेल, अंडरग्राउंड त्या ठिकाणी ट्रेन, अशा प्रकारच्या अनेक सुविधा या ठिकाणी दळणवळणाच्या निमित्ताने या सरकारने केल्याचे आपल्याला दिसते. उद्या सकाळी घेऊ. आता तर सभापती महोदय या ठिकाणी कोस्टल रोड जो आहे तो वर्सोव्यापर्यंत त्या ठिकाणी गेलाय. वर्सोव्यातनं गोराईतनं पुढे मीरा भाईंदर या ठिकाणी जाणार आहे आणि अतिशय नियोजनबद्ध अशा प्रकारचं काम माननीय देवाभाऊंच्या व्यक्तिगत सुपरविजन खाली त्या ठिकाणी होताना मुंबई शहरामध्ये या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून कोणी टीका काही करो, परंतु या मुंबईमधल्या मुंबईकराला निश्चितपणे माहीत आहे हे आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि म्हणून हे आंतरराष्ट्रीय शहर त्या दर्जाने त्या ठिकाणी विकसित झालं पाहिजे ही भूमिका घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,
ज्यांच्याकडे नगरविकास खातं आहे ते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि सुनेत्राताई या ठिकाणी या सर्व कामांमध्ये त्या ठिकाणी जातीनं लक्ष घालतायत. मी तर सभापती महोदय, उपमुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी शिंदे साहेब साईटवर अनेक ठिकाणी मुंबईच्या गेलेला आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा पब्लिकला त्रास होऊ नये म्हणून पहाटे असेल रात्री उशिरा असेल त्या ठिकाणी साईटवर जाऊन प्रत्येक प्रकल्पाला गती देण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे काम या ठिकाणी करताना या ठिकाणी मुंबईत मी पाहिलेलं आहे. सभापती महोदय, कामाची गतिमानता काय असावी मी स्वतः जवळून काही गोष्टींचा अनुभव त्या ठिकाणी घेतलाय. दहीहंडीच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी भिवंडीला कपिल पाटलांच्या त्या ठिकाणी दहीहंडीसाठी गेलो होतो आणि येताना ठाण्याच्या मागे त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आणि त्यावेळेला मग तिथूनच इथे आपल्याला खाडीच्या मार्गे त्या ठिकाणी मीरा भाईंदरकडे रस्ता काढता येईल का अशा प्रकारची मला वाटतं निरंजन डावकरे साहेब आपल्या घरी चर्चा झाली. सीपी होते ठाण्याचे, प्रवीण भाऊ, तिथे चर्चा झाली. उद्या तुम्ही ऑनलाईन ग्राउंड उद्या सकाळी करणार का? चल आपण सांगाल तसं. आपला आदेश साहेब शिरसावंत सभागृह असतो. भरलेलं असेल तुम्हाला आणखीन मजा येईल. नाही नाही, आपण तुम्ही सांगालची मजा आणि तुम्ही द्याल ती सजा. चालेल, ऑनलाईन सगळ्यांचं म्हणणं. काही लोक नाही मग त्या निरंजनच्या घरापर्यंत गेलोय म्हणून ते विषय पुरा नाही होणार त्यांचा. हा? उद्या उद्या सकाळी नाही ना, तुझे 2 घोषणा करतो आणि घोषणा निरंजनच्या घरापासून आज मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी मान्य केलेल्या मविप नियम